मी एक राजकीय रणनीतिकार आहे. माझं काम निवडणुकीची यंत्रणा समजून घेणं आणि नेते व सामान्य जनता यांच्यामध्ये एक खरा संबंध निर्माण करणं आहे. आज आपण काटोल मतदारसंघाचं विश्लेषण करणार आहोत. कारण राजकारण हे केवळ मतांचं गणित नाही, तर ते लोकांच्या आशा आणि त्यांच्या संघर्षांची एक जिवंत कहाणी आहे. तर आजचं आपलं लक्ष आहे महाराष्ट्रातील काटोल मतदारसंघावर. काय सांगते इथली माती, काय आहे तिथल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या निर्णयामागे दडलंय तरी काय? चला, याचाच आपण आज खोलवर जाऊन शोध घेऊया. काटोलची खरी ओळख आहे विदर्भाचं कृषी केंद्र म्हणून. संत्री, कापूस, धान इथल्या लोकांचं आयुष्य, त्यांचं जगणं हे माती आणि ऋतूंशी घट्ट बांधलेलं आहे. त्यांची प्रत्येक सकाळ आणि प्रत्येक संध्याकाळ ही पूर्णपणे शेतीवरच अवलंबून असते. आता या मतदारसंघाची रचना समजून घेऊया. इथे बहुसंख्य समाज आहे ओबीसी शेतकऱ्यांचा, ज्यात मराठा आणि कुणबी समाजाचा मोठा वाटा आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्याही लक्षणीय आहे. म्हणजे हे सर्वजण भूमिपुत्र आहेत, ज्यांच्या समस्या खूप मूलभूत आहेत: पाणी, वीज, पिकाला योग्य भाव आणि सन्मानाने जगण्याचा हक्क. पण गेल्या काही काळापासून इथल्या जमिनीवर एक खोल अस्वस्थता वाढत होती. मोकाट जनावरं आणि नीलगाईंमुळे होणारं पिकांचं नुकसान, सिंचनाच्या तुटक्या पाईपलाईन्स, पीक नुकसानाची मदत जी कधी मिळालीच नाही, मनरेगा योजनांमधलं भ्रष्टाचार आणि वर बियाणे, इंधन, अन्नधान्याच्या वाढत्या किमती, या सगळ्या समस्यांनी लोकांना ग्रासलं होतं. अगदी शहरातील वाहतूक दिव्यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष होत होतं. हे सगळे एक पद्धतशीर दुर्लक्षाचं चित्र उभं करत होतं. आणि जेव्हा लोकांच्या या तक्रारींकडे, या वेदनांकडे कुणी लक्ष देत नाही, तेव्हा काय होतं? तेव्हा मतदार बोलतो. 2024चा निकाल हा तोच क्षण होता, जेव्हा या मतदारांचा सामूहिक आवाज अखेर ऐकला गेला. आता 2024च्या निकालाचे आकडे पाहूया. भाजपच्या महायुतीला मिळाली तब्बल 52.4% मतं, तर महाविकास आघाडीला केवळ 32.9% मतांवरच समाधान मानावं लागलं. आणि महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 72% मतदानाने लोकांनी आपला कौल अगदी स्पष्ट दिला. विजयाचं अंतर हे प्रचंड होतं, तब्बल 38,816 मतांचं. हा केवळ एक आकडा नाहीये, तर हा लोकांच्या मनातील बदलाच्या तीव्र इच्छेचं प्रतीक आहे. या आकड्याकडे काही क्षण शांतपणे बघा, म्हणजे त्याची विशालता आपल्या लक्षात येईल. आता या विजयाची तुलना आपण 2019च्या निकालाशी करूयात. 2019मध्ये जिथे मवियाला जवळपास 51% मतं मिळाली होती, ती 2024मध्ये थेट 32.9% खाली आली. आणि दुसऱ्या बाजूला भाजपची मतं 42%वरून 52.4% वाढली. म्हणजे सरळ सरळ 17% मतं मवियाच्या विरोधात गेली. हा एक मोठा राजकीय भूकंप होता, दुसरं काही नाही. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जर विरोधी पक्षाला इथे पुनरागमन करायचं असेल, तर त्यांना किमान 9 ते 10% मतांचा फरक भरून काढावा लागेल. आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर साधारणपणे 17,000 मतं परत मिळवावी लागतील. हे एक खूप मोठं गणितीय आव्हान आहे. मग या इतक्या मोठ्या पराभवाची कारणं काय होती? ती कारणं कोणत्याही एका व्यक्तीमध्ये नाहीत, तर ती व्यवस्थेच्या रचनेत आहेत. मग या आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होता. शेतकरी आणि ओबीसी मतदारांशी जमिनीवरचा संपर्क तुटला होता. भाजपच्या कथनाला उत्तर देण्यासाठी एक प्रभावी प्रतिकथनच नव्हतं. आणि त्यात भर म्हणजे अपक्ष उमेदवारांमुळे झालेलं मतांचं विभाजन. ही काही प्रमुख कारणं होती ज्यामुळे हा मोठा पराभव झाला. आणि इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या लोकशाहीचं हेच तर सौंदर्य आहे की प्रत्येक आवाज, प्रत्येक मत हे आदराने ऐकलं गेलं पाहिजे. हे आपलं घटनात्मक मूल्य आहे. जेव्हा लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा मतदार मतपेटीतून एक अतिशय स्पष्ट संदेश देतात. आणि काटोलमध्ये नेमकं हेच घडलं. हा निकाल एका बाजूची कमकुवतता आणि दुसऱ्या बाजूची ताकद अगदी स्पष्टपणे दाखवतो. एका बाजूला मवियाकडे जुनं नेटवर्क आणि राजकीय वारसा होता, पण अंतर्गत मतभेद आणि संसाधनांची कमतरता होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडे होता भरपूर निधी, एक शिस्तबद्ध संघटना आणि एक मजबूत राष्ट्रीय नरेटिव्ह, ज्याचा त्यांनी पुरेपूर आणि प्रभावी वापर केला. ह्या सगळ्यामधून एक खूप महत्त्वाचा धडा मिळतो. राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे: निवडणुका जिंकल्या जातात, तितक्याच त्या हरल्याही जातात. प्रतिस्पर्ध्याच्या चुकांमधूनच संधी निर्माण होते. आणि काटोलमध्ये आपल्याला नेमकं हेच चित्र दिसलं. आता जरा काटोलचा गेल्या 30 वर्षांचा निवडणूक इतिहास पाहूया.
हा मतदारसंघ किती चंचल आहे हे या प्रवासातून स्पष्ट दिसतं. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस इथे शिखरावर होती, तर 2014 मध्ये भाजपने पहिल्यांदाच इथे विजयाचं दार उघडलं. 2019 मध्ये मविया परत आली, पण 2024 मध्ये भाजपने असा काही उलटफेर घडवला की सगळा इतिहासच बदलून गेला. या 30 वर्षांच्या इतिहासातून आपल्याला 3 महत्त्वाचे आणि स्पष्ट धडे मिळतात. पहिला, काटोल हा एक स्विंग मतदारसंघ आहे, तो कुणाचीही मक्तेदारी नाही. दुसरा, इथल्या मतदारांची निष्ठा ही त्यांच्या रोजीरोटी आणि त्यांच्या समस्यांशी जोडलेली आहे, ती सशर्त आहे. आणि तिसरं, विजयासाठी आघाडीतील एकजूट हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तर मग ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यासाठी एक ठोस आराखडा आहे. चतुर्मुख सिद्धांत ही एक 4 सूत्री रणनीती आहे, जी केवळ जागा जिंकण्यासाठी नाही, तर लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी तयार केली आहे. पहिला आहे निवडणुकीचा अक्ष. यात ग्रामीण भागांवर, विशेषतः काटोल आणि नरखेड तालुक्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल. सिंचन, पीक विमा आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर लोकांच्या मनात जो असंतोष आहे त्याला मतांमध्ये बदलण्यासाठी गाव पातळीवर एक ठोस रणनीती आखावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतांचं विभाजन टाळण्यासाठी लहान पक्ष आणि अपक्षांना सोबत घ्यावंच लागेल. दुसरा अक्ष आहे संघटनात्मक, म्हणजे जमिनीवरची यंत्रणा पुन्हा जिवंत करावी लागेल. सर्वच्या सर्व 300 बूथ समित्या सक्रिय करायच्या. कार्यकर्त्यांना केवळ बोलायला नाही, तर लोकांचं ऐकायला शिकवायचं. आणि रोजच्या समन्वयासाठी अशी एक प्रणाली उभी करायची की आघाडीतील सर्व पक्ष एका सुरात, एका दिशेने काम करतील. तिसरा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा अक्ष आहे कथनाचा. लोकांना जोडणारे एक शक्तिशाली स्थानिक नॅरेटिव्ह हवं. उदाहरणार्थ, मी काटोलच्या शेतकऱ्याचा मित्र आहे. हे एक साधं वाक्य आहे, पण ते थेट मतदाराच्या काळजाला हात घालतं आणि त्यांच्या समस्यांशी एक भावनिक नातं जोडतं. आणि चौथा अक्षर आहे संसाधनांचा. पैसा, माणसं आणि तंत्रज्ञान यांचा अतिशय हुशारीने वापर करायला हवा. व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातनं थेट लोकांपर्यंत पोचणं, जमिनीवरच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करणं आणि वेळेचं अचूक नियोजन करणं. म्हणजे शेवटच्या टप्प्यात सगळी ताकद पणाला लावणं हीच यशस्वी रणनीतीची गुरुकिल्ली आहे. ही रणनीती राबवताना हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात आणि काही नसतात. उमेदवार निवड, बूथचं संघटन, आपलं स्थानिक नॅरेटिव्ह आणि आघाडीतला समन्वय हे अंतर्गत घटक आहेत जे आपण नियंत्रित करू शकतो. तर प्रतिस्पर्ध्याची ताकद, राष्ट्रीय माध्यमांची भूमिका आणि बंडखोर उमेदवार हे बाह्य घटक आहेत ज्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. हा आराखडा आपल्याला नियंत्रणीय घटकांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मदत करतो. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत एक नैतिक मूल्य खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही नेत्याने मतदारांची माहिती त्यांच्या संमतीने आणि केवळ त्यांची सेवा करण्याच्या प्रामाणिक उद्देशानेच वापरली पाहिजे. लोकांची प्रायव्हसी आणि त्यांच्या सन्मानाचे रक्षण करणं हे कोणत्याही चांगल्या प्रशासनाचे मूळ तत्व आहे आणि ते जपलेच पाहिजे. आणि शेवटी एक विचार नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे. निवडणुका या केवळ एक परीक्षा असतात, पण खरा निकाल तर प्रशासन असतं. राजकारणाचा अंतिम उद्देश केवळ निवडणूक जिंकणं नाही, तर एक प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन देणं हाच असला पाहिजे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800 4204 1602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.